श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 11. अध्यायाला सुरुवात करूया. देवगुरु इंद्राला म्हणाले, इंद्रा, जो शास्त्रांच्या आधाराने स्वतःच्या ठिकाणची भ्रांती घालवित नाही त्याला मुक्ती मिळत नाही. त्याला पुन्हा गर्भवासात घडावे लागते. भूमीवरून पर्जन्यामध्ये, पर्जन्यामधून अन्नात, अन्नातून पितृशरीरात जीव 3 महिन्यांपर्यंत राहतो. तो वीर्यरूपाने राहतो आणि कामाग्नीने तप्त होऊन ऋतुकाळी स्त्रीशी मैथून झाले की स्त्रीच्या गर्भाशयात प्रविष्ट होतो. गर्भाशयातील रक्ताशी एक होऊन तो तेथे राहतो. वारेने वेष्टीला जाऊन दैववशात कष्ट होऊनही तो मरत नाही. हाडे, स्नायू, मज्जा यांची बांधणी वीर्याने होते. त्वचा, मांस यांची बांधणी रक्ताने होते. मोदक उकडतो त्याप्रमाणे हा देह बनला असून अमंगळ आहे. मूत्राशी गरम पाणी आणि विष्टीचा थर त्यामध्ये आहे. रेत रक्ताची उकड आहे आणि मातेची कूस हेच ती पात्र आहे. जठराग्नीत तो सानिध्याने उकाडला जातो. वीर्य जर जास्त असेल तर पुरुष संतती होते. रक्त अधिक असेल तर स्त्री संतती होते. वीर्य आणि रक्त समान असेल तर नपुंसक होऊन उपजतो. गर्भाशयातील वायूने वीर्याचे 2 भाग झाले तर जुळी अपत्य जन्मतात. रजस्वलीचा मृत रक्ताचा विटाळ अमंगळाहून अमंगळ असतो. त्यातूनच बाळ उपजतो व त्याला स्वच्छ धुतल्याशिवाय तो स्वच्छ होत नाही. वीर्य आणि रक्त एकत्र झाल्यावर ते 5 दिवसानंतर त्याच्या एका बुडबुड्यात रूपांतर होते. 7 दिवसांनी त्याची पिशवी तयार होते. ती पिशवी 15 दिवसांनी थोडी मोठी होते. 1 महिन्याने ती पिशवी भरी होते. 2 महिन्यांनी बाळाचे मस्तक बनते. 3ऱ्या महिन्यात पोटाचा भाग आणि हातपाय निर्माण होतात. 4थ्या महिन्यात त्वचा, 5व्या महिन्यात नखे, 6व्या महिन्यात 9 छिद्रे तयार होतात. वायू आपादमस्तक प्राणरूपाने शरीरामध्ये प्रवेश करतो. तो 7व्या महिन्यात टाळूच्या मार्गे आत शिरतो आणि चेतनता देतो. माता जे अन्न घेते त्याचा रस त्या बालकाच्या नाभिस्थानातून त्याच्या शरीरात शिरतो आणि तेच त्या गर्भाचे जीवन असते. दोन्ही हृदये एक होतात तेव्हा मातेला डोहाळे होऊ लागतात. तिला सुस्ती येते, अजीर्ण होते, वांत्या होतात. जीव स्वतःच्या कर्माने हा दुसरा नरकवास भोगतो, पण तेथेही ईश्वर संरक्षण करीत असतो. त्या बाळाला जन्मल्यानंतर दूध मिळावे म्हणून मातेच्या स्तनांची वाढ होते. त्यांची मुखे कृष्णवर्ण होतात. उजवी कूस जर मोठी दिसत असेल तर पुत्र जन्माला येईल आणि डावी कूस जर मोठी दिसत असेल तर कन्या जन्मास येईल असे समजावे. 9 महिने भरताच गर्भ पूर्ण वाढतो. त्यावेळी पूर्वकर्म आठवून तो जीव ईश्वराची फार काकुळतेने प्रार्थना करतो. गर्भाशयात 7व्या महिन्यापासूनच हालचाल चालू होते. खाली डोके असलेल्या परिस्थितीत तो बालक पडून राहतो आणि परमेश्वराला मनोमन वंदन करून म्हणतो, हे देवा, मी फार वाईट कर्म केले आहे. त्यामुळेच मला हे दारुण दुःख भोगावे लागत आहे. आता हे शिक्षण, ही शिक्षा आणखी नकोत. मी दुर्गंधीला कंटाळलो आहे. जठराग्नीने पोळलो आहे. या नरकात मी कितपत पडलो आहे. शिनलो आहे देवा, आता मला सोडव. माझ्या कर्माने नाना जीवकोटी पार करून येथे आलो, पण हा गर्भवास मला नरकापेक्षा कष्टदायक झाला आहे. आता मला यातून सोडव. यापुढे मी पाप करणार नाही. देवा, मी नित्य तुझी भक्ती करीन. मी कधीही तुला विसरणार नाही. जीव अशा प्रकारे स्तुती करीत असताना 10वा महिना लागला की प्रसूती वायूच्या वेगाने बालक बाहेर पडतो. खरोखर एखादा वळवळणारा किडा जसा दिसतो तसा तो बालक असतो. उपजताच त्याला वैष्णवी मायेचा वायू स्पर्श करतो. त्याची पूर्वस्मृती जाते. मग सोहम विसरून तो कोहम असे रडू लागतो. त्या पराधीन बाळाला बोलता येत नाही. लोकांना त्याचे मन कळत नाही. झोपणे, दूध पिणे वगैरे केव्हा काय त्याला हवे ते लोकांना मुळीच कळत नाही. तसे बालपण खेळत जाते. विषयांच्या भोगामध्ये तारुण्य जाते. तेव्हा धर्म अधर्म यांचा विवेकच नसतो. मग संत चरणांना शरण कसं जाणार? श्री सांगेल तेच त्याला प्रमाण वाटते. माता त्याला वैरीण वाटते. शास्त्र आणि पुराण ऐकण्याचा त्याला अगदी कंटाळा येतो. मोगऱ्याचे फूल जसे लवकरच मावळते तसा मनात विषयभोगांची बेत आखत आहे तोवर त्याचे तारुण्य मावळते. ईश्वराच्या भक्तीला तो लवकर लागला नाही. त्याचे फळ म्हणजे काळ त्याच्याकडे जरा म्हणजेच वार्धक्य पाठवतो. कानाजवळचे केस पांढरे होतात.
तो वार्धक्याचा संदेश असतो. जरा त्याच्या कानात सांगते आता मृत्यू जवळ आला आहे, पण तो मान हलवून हाताने तिला नाही नाही असे म्हणतो. मग ती दात पाडते, कान आणि डोळे निवृत्त करते. त्याचे त्याचे ते बेरूप पाहून पोरे त्याला चिडवतात. तेव्हा त्याला खूप राग येतो, कारण त्याला ते फार अपमानास्पद वाटते. मग तो राम राम असे म्हणण्याचा प्रयत्न करू लागतो, पण राम असा उच्चार न होता लांब लांब असा उच्चार होतो. ज्याच्याजवळ पैसा नसतो तो निकामी ठरतो. लोक त्याला दूर ढकलतात. पुन्हा तो कालचक्रामध्ये पडतो. त्याचे फेरे चालू होतात. पण जेव्हा त्याच्या मनातील भ्रम दूर होतो, तोवर त्याच्यावर खूप संकटे येतात. पूर्वसंस्कारातून जो स्वभाव बनलेला असतो त्यानुसार कर्मे घडत असतात. तो स्वभाव शास्त्रांच्या आधाराविना पालटत नाही. म्हणून शास्त्रामधून विवेक ज्ञान शिकले पाहिजे. शास्त्रांनी जर भ्रमनिराश झाला तर ज्ञान प्राप्त होते. जोपर्यंत दृढ आत्मबोध होत नाही तोवर मनामध्ये भय राहतेच. हे इंद्रा, मी तुला एक सात्विक कथा सांगतो, ते ऐक. पैठण येथे एक ब्राह्मण राहत असे. त्याला एक पुत्र झाला. तो पुत्र गतजन्मीचा युगभ्रष्ट असा साधक होता. द्वैताचे भय वाटून तो उन्मत्त झाला होता. व्यर्थ वाचाळपणा तो करीत असे. लोकांची संगती त्याला नकोशी वाटे. लोकांच्या जमावाचे त्याला भय वाटे. विषयांना तर तो विष मानित असे. आपल्या लोकांमध्ये मान होऊ नये म्हणून मूढ माणसासारखा वागत असे. आई म्हणे हा मुलगा काहीच जाणत नाही. विष्ठा आणि मूत्र यातच लोळत असतो. पिता म्हणे याला नक्कीच दुष्टग्रहाने पछाडले आहे. मग आईबापांनी पुष्कळ व्रत करण्यास सुरुवात केली. नित्य देवपूजा करू लागले. हातात रक्षक दोर बांधत विप्रांना दाने देत वैद्यांनी त्या मुलाला औषधं दिली. तीर्थयात्रा, जप, शांतिकर्म त्याच्याकडून करवून घेतले. त्याला अनेक अंगारे लावले, कारण त्यांना वाटले की आपल्या मुलाला भूताने झपाटले असावे. पण कशाचाच उपयोग झाला नाही. त्याला असे महद्भूत लागले होते की जे जगाला चालना देते. ते मंत्राच्या बंधनात कसं काय सापडणार? जर भूतच अहम ब्रह्मास्मी म्हणत असेल आणि ते स्वतःच पंचाक्षरी झाले तर त्यापुढे भागवताचा आधार नसणारा मांत्रिक बापडा काय करणार? कितीही उपाय केले तरी तो ताळ्यावरती येत नव्हता. तो जमिनीवर कसाही लोळत पडला होता. उभा राहून तो लघवी करी, शौच करी. काय खायचे, काय प्यायचे हे त्याला अजिबात कळत नव्हते. आणि तो काय बोलतो हे लोकांना कळत नसे. त्याला आपले हित आणि अहित कळत नव्हते. असा तो 8 वर्षाचा झाला. त्याच्या पित्याने त्याची मुंज केली. त्याच्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगितला. पण जरी त्याला पिता शिक्षा करायचा तरी तो संध्यावंदन करीत नसे. गायत्री मंत्रसुद्धा म्हणत नसे. तसेच कोणाशीही मैत्री करीत नसे. विष्णुदत्ताची कीर्ती त्या मुलाच्या आईवडिलांनी ऐकली आणि ते त्याच्या घरी गेले. त्यांनी त्याला नमस्कार केला. ते म्हणाले, अहो, हा मुलगा जन्मापासून बेडसर आहे. जडवत पडून असतो. यावर काहीतरी उपाय करावा. हा आमचा मुलगा खरोखरी आम्हाला लाभेल असे काहीतरी करावे. हा आमचा एकुलता एक पुत्र आहे. त्याला रोग झाला आहे की ग्रहबाधा झाली आहे की भूतबाधा आहे की हा सगळा उन्माद आहे, काहीच कळत नाही हो. विष्णुदत्तांनी त्यांचे म्हणणे ऐकले. त्या मुलाकडे पाहिले आणि तो खरा ब्रह्मनिष्ठ आहे हे ओळखले. तो म्हणाला, आपण या मुलाला इथेच ठेवा आणि घरी जा. मी पाहतो काय ते. त्यावरती पिता म्हणाला, अहो, हा या यज्ञशाळेत मुतेल, घाण करील. तरीही विष्णुदत्त म्हणाला, तुम्ही याची चिंता करू नका. निश्चिंतपणे आपल्या घरी जा. ते सर्व ठीक आहे असे म्हणून माता पिता परत गेले. मग विष्णुदत्त त्या मुलाला म्हणाला, अरे, तू कशाला भीतोस? तुझ्या चित्तात कोणती चित्त आहे? तू कोणाचा कोण आहेस? तू येथे येण्याचे काय प्रयोजन आहे? तू दुर्गुण का दाखवतोस? तुला कोण मोहू शकेल? तू आनंदाने घरी जा. आईवडिलांना सुख दे. लोकसंग्रह सोडू नकोस. या स्वच्छंदपणाने वागण्याचा काय फायदा? या चेष्टा सोडून दे. मी आता तुझी काय करू सांग? असं म्हणून त्याने त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला. तेव्हा तो मुलगा हसून बोलला, हे विप्रा, तू मला हे काय ऐकवतोस? माझे खरे स्वरूप काय ते तू जाणतोस. मुळात माझी उत्पत्तीच झालेली नाही. मग आईवडील कसे असतील? मी अक्रिय असताना कर्म तरी कशी घडतील हे तरी सांग. मी सर्वव्यापक आहे, सच्चिदानंद आहे. प्रलय काळाच्या एकार्णवाप्रमाणे एकच आहे. मी कोणाचा पुत्र होणार? कोठे आणि कसा येणार जाणार? मी अन्न आहे आणि अन्न खाणाराही मीच आहे.
मी भोग्य नाही, भोग स्वादही नाही. माझ्या ठिकाणी कोणताच भेद नाही, मग छेद कसा पडेल? मी मर्यादित असतो तर तुझा मी कोण, कोणाचा हा प्रश्न बरोबर आहे असे म्हटले असते. पण वास्तविक मी तसा नाहीच. दिशा, काल हे सर्व पदार्थ व्यापून मीच संपूर्ण आहे. मला खंड नाही आणि भेदही नाही. त्याचे ते बोलणे ऐकून विष्णुदत्त हर्षाने त्याला प्रेमाने मिठी मारून म्हणाला, बाबा रे, तू खरोखरच धन्य आहेस. तू सर्व देवांना मान्य आहेस. तूच खरा संन्यासी. तुझ्यासारखा अन्य कोणी नाही. कोणीही मनुष्य कर्माविना राहू शकत नाही. सर्वजण प्रकृतीच्या प्रवाहाने आणि स्वभावाने कर्म करतात, तेच खरे. तरीही शास्त्राला अनुसरून कर्म करावे, दुसऱ्यांनाही तो आदर्श घालून द्यावा. असे केले तर दूषण येईल की भूषण येईल? वशिष्ठांसारखे जे ज्ञानी असतात तेही लौकिक व्यवहार अजिबात टाकून देत नाहीत. स्वतः आचार विचार यांचा इतरांना नीट मार्ग दाखविणारे आद्य ऋषी ते विविध ज्ञानभूमिकांवर जीवन जगत राहिले. पहिल्या 3 योगभूमी आहेत. त्या अवस्था म्हणजे योगीजनांची जागृत स्थिती. शुभेच्छा, विचारणा आणि तनुमानसा या 3 भूमिका. आणि 4थी भूमिका म्हणजे जी सत्वापत्ती, ती योग्यांची स्वप्नस्थिती. तेथे जीव आणि ब्रह्म एक आहेत असे जाणणारा ब्रह्मवेत्ता असतो. 5वी भूमिका हे ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ योग्याची असते. 6वी भूमिका ब्रह्मवेत्त्यातील श्रेष्ठांमध्येही मोठा अशा माणसाची असते. यातील 5वी भूमिका स्वल्प निद्रात्मक असते आणि 6वी गाढ निद्रात्मक असते. ही योगमुद्रा योगी स्वतः सोडित नाही. तेथून पुन्हा उत्थान ज्या अवस्थेत होते तिला 7वी भूमिका म्हणतात. तुर्यगा असे तिचे नाव. ब्रह्मवेत्यात जे श्रेष्ठ त्यांनाही सर्वश्रेष्ठ योगी अशी पदवी प्राप्त होते. त्या भूमिकेतील योग्याला विधी आणि निषेध लागू होत नाहीत. अजून ती स्थिती तू जाणत नाहीस, म्हणून कीर्तीला भिवून तू या वेड्यासारख्या लीला करीत आहेस. जीवनमुक्त मनुष्य अनासक्त राहून, सुखाने मुक्त संग राहून शास्त्रोक्त कर्म करतो. त्यामुळे ज्ञान स्थिर होते, लोकोपकार घडतो, अहंकार ढिला होतो. शास्त्रोक्त कर्माचा आधार घेतला की असा लाभ होतो. अभिमान हाच बंध असतो, त्याला सबंध तोडून टाक. शहाणे लोक ह्याच गोष्टीला आत्मबोध घडविणारी योगमुक्ती म्हणतात. सर्वत्र स्वयमेव आत्माच विलसत आहे अशी दृष्टी ठेवली की मीपणा आणि ममता यांचा स्पर्श होत नाही. मग मान अपमानाचा विचार मनात कसा येणार? अशी स्थिती बांधली म्हणजे मग विषय वासना उठत नाहीत. अहंकार शून्य स्थिती असेल तर मनात विकार कसे उत्पन्न होतील? असा जो समाधानी साम्य अवस्थेत राहतो तोच मुक्त मानावा. तो जेथे राहतो तेथे तेथे समाधानीचा अनुभव घेतो. जो कर्माचे फल सोडून देतो, अहंकाराशी संबंधच ठेवत नाही, तो जरी पढीक विद्वान नसला तरी संसाराचे बंध खात्रीने तोडतो. आता तू खरा ज्ञानी आहेस, तुझ्या ठाई बंधाची वार्ताच नाही. तू जर असाच वागशील तर बंध कसा उत्पन्न होणार? ज्यांचे चित्त त्यांच्या ताब्यात नसते, जो विषयांना आसक्त होतो तो मुक्त होत नाही. त्याला भावाच्या बंधनाचे गुप्त दुःख होत असते. ज्याचे मन आत्म्याच्या ठाईच लागलेले असते तो विषयांचा भोग भोगूनही नित्य अलिप्त असतो. त्याला बद्ध कोण म्हणेल? जी स्त्री परपुरुष संग करणारी असते ती जरी आपल्या घरी काम करीत असली तरी आपल्या जाराचाच विचार करीत असते. तसाच जो आत्मस्वरूप स्वतः विश्रांती घेत असतो पण बाहेर मुक्तपणे वावरत असतो तसा तू अनासक्त हो. बालका, मोक्ष हा वर स्वर्गातही नाही आणि खाली भूमीवरही नाही. तर जो अहंकाराचा नाश करतो त्याच्या अंतरंगात मुक्तावस्था असते. जाईचे फूल चुरगळताना जेवढे श्रम पडतात तेवढेही श्रम न करता सुखाने अगदी अलगदपणे अहंकाराचा त्याग करताना पडतात. मितोपणाची जी हालचाल आपल्या मनामध्ये होते ती स्फूर्तीच भ्रांतिमय असते. या मनाच्या हालचाली ज्ञानी माणसाला स्पर्श करत नाहीत. ही समज चित्तात बाळग आणि मग तुला कोणताही संबंध बांधणार नाही. कर्मबंध तुटेल. काहीही करून मनातील मितूपणाचा निर्बंध मानू नकोस. मग ज्ञान स्थिरावेल, शांती अंतःकरणात स्थिरावेल आणि खरोखर सांगतो मग तू मुक्तिपदावर आनंदाने नर्तन करणार होशील. हे सर्व ऐकून त्या मुलाने आपली सर्व वेडेचाळे सोडून दिले आणि विष्णुदत्ताच्या घरी तो स्वस्थ चित्ताने जेवला. सतीच्या हातचे अन्न मिळताच त्याचा भ्रम गेला. त्याची वृत्ती शांत झाली. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना समाधान वाटले. ते म्हणाले, जो जन्मापासून एकदाही नीट 4 शब्द बोलला नाही त्याला विष्णुदत्ताने किती लवकर सावध केलं पहा.
ते विष्णुदत्ताला म्हणाले, तू आमच्यावरती दयाच केली आहेस. तुला असा कोणता उपाय सुचला की ज्याने माझ्या मुलाला इतक्या लवकर स्वस्थपणा लाभला? तू खरोखर आम्हाला जीवदान दिले आहेस. असे म्हणून त्यांनी त्याला दंडवत प्रणाम केला. त्याची आज्ञा घेऊन मुलासंगे ते आपल्या घरी गेले. अज्ञ माणसाला पदोपदी भय असते. संसार ब्रह्मरूप असताना तो त्याला मायामय वाटतो. हेच शास्त्राचे तात्पर्य आहे. जे लोक आपल्या स्वरूपाला विसरतात, मी करता, मी भोगता अशा भ्रांतीने मूढपणाने व्यर्थ त्रस्त होतात. एखादी स्त्री आपले नथ गळेसरीत अडकवून ठेवते, तिचा तिला विसर पडतो, तसा हा भ्रम होतो. दुसऱ्या कोणी तिला ती नथ दाखविली म्हणजे ती म्हणते सापडले. त्याप्रमाणे शास्त्रांच्या द्वारे आत्मा कळला म्हणजे तो माणूस म्हणतो आता आत्मा कळला. लहान मोठी सर्व शास्त्रे बोधप्रदच असतात. असे गुरूंचे बोलणे ऐकून इंद्राने त्यांना वंदन केले. तो म्हणाला, गुरु महाराज, माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. मी जो मर्यादेचा अतिक्रम केला तो मनावरती घेऊ नका. असे म्हणून इंद्र गुरूंना पुन्हा नमस्कार करून स्वस्थानाला गेला. श्रीदत्त अर्जुनाला म्हणाले, तू शास्त्रांचा सारांश मनात धर. शास्त्रामुळे तो परोक्ष ज्ञान प्राप्त करशील व विज्ञानही प्राप्त करशील. अनिमादी सिद्धी हीच जी कर्माची फळे असतात त्यांच्याकडे मन वळू देऊ नकोस. त्या सिद्धी नश्वरच असतात. सर्व शास्त्रे पाहावीत. त्यातील स्वहिताचे जे तत्व असते ते तेवढे घ्यावे. हंस जसा पाणी न घेता दूध तेवढे वेगळे काढून पितो तसे करावे. असे हे दत्तांचे वचन पूर्णपणे ऐकून तो कार्तवीर्य अर्जुन दत्ताला नमस्कार करून पुढे म्हणाला, मी सह्य पर्वतावर येऊन जे दत्तांचे श्रीमुख पाहिले त्याने माझे सदन पवित्र आणि समृद्ध झाले. हे ऐकून मला आता वैराग्य कळले. शास्त्र तत्वाचे महत्त्व मला समजले. आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय ते आपल्या कृपेने कळावे अशी माझी प्रार्थना आहे. आणि शोधव याच ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्याय. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.